नमस्कार मित्रांनो, तुम्ही फार्म हाऊससाठी जागा बघताय ना, मग तुम्ही जागा बघताना एखाद्या प्रोजेक्टमध्ये घेण्याच्या ऐवजी तुम्ही एखाद्या गावातल्या प्लॉटिंगवाल्याची घ्या. बघा, गावातला माणूस जेव्हा प्लॉटिंग करतो ना, तेव्हा तो इज्जतीला घाबरतो. त्याच्या दारात येऊन कुणी उलटं-पालटं बोलेल म्हणून तो सांगितलेली कमिटमेंट पूर्ण करत असतो. या उलट लोकांमध्ये काय गैरसमज पसरवले जातात की गावातल्या लोकांकडे जमीन घेऊ नका. जे लोक फसवतात, गावातले लोक नंतर दादागिरी करतात. गावातले लोक नंतर ही बंदी घालतात, मला बांधकाम पाहिजे, मला कन्स्ट्रक्शन पाहिजे. परत गावातल्या लोकांमध्ये फसवणुकीचा प्रकार जास्त होतो. ही पूर्णतः एक वेगळं वळण लावण्यात आलेलं आहे. ह्या उलट तसं बघितलं ग्राउंड लेवलला तर तुम्ही गावातल्या लोकांकडे जे प्लॉटिंग चालू असतात, जी स्थानिक पातळीवर कामं चालू असतात, 5 एकरची प्लॉटिंग, 10 एकरची प्लॉटिंग, जी सरपंच मंडळी किंवा गावातला एखादा सावकार व्यक्ती करतो, एखाद्या मोठ्या प्रोजेक्टला फॉलो करून तो पण 5-10 एकरची बिचारी उडी घेतो, तर त्या स्थानिक माणसाला, मराठी माणसाला तुम्ही साथ द्यायला हवी. त्याची किंमत कमी असते, त्याची रेट कमी असतात. परत सांगितल्याप्रमाणे रोड, लाईट, कंपाऊंड गेट तो तुम्हाला कमिटमेंट करून देतो. मोठ्या कंपन्यांचं काय आहे, माल विकला, संपला विषय, फोन स्विच ऑफ, ऑफिस बंद केलं, निघाले दुसरीकडे. त्यांची जागा स्वतःची नसते, जागा डेव्हलपमेंटला घेतलेली असते. ऑफिस कुठेतरी मुंबईला असतं, 1-1.5 वर्षाने ते बंद होतं. ज्याच्या थ्रू मी घेतलेले असतात ते काही जे चॅनल पार्टनर असतात किंवा एखादे मार्केटिंगवाले असतात, ते तिथं काम सोडून गेलेले असतात. तुम्हाला जर 1 वर्ष पाणी नाही मिळालं, 1 वर्ष कंपाऊंड नाही करून देत, ही सत्यस्थिती आहे. तिथे रोड पडीक आहेत, कितीतरी मोठमोठे 100-100 एकरचे प्रोजेक्ट खंडरमध्ये झालेले आहेत. हे मी पाहत आलेलो आहे आणि माझं 5 ते 6 वर्षाचा अनुभव असा आहे की लोक प्रोजेक्टवाले जे जेन्युइन वाटतात, जे मोठमोठे ऑफिस करून मुंबईला 1-1 लाख रुपये भांडवल गुंतवून इंटरनल फर्निचर करून जे धंदा बांधलेले असतात, तेच लोक जास्त फसवणुकीच्या प्रकारच्या लोकांमध्ये चालतो. पाणी नसलेल्या जागा विकलेल्या आहेत, दगडी जागा लोकांनी तिथे ट्रॅक्टरनी माती टाकून पावसाळ्याच्या सीझनमध्ये विकलेले आहेत. हे प्रकार लोकलचा माणूस करत नाही, कारण तो परत एकदा सांगतो, तो प्रतिष्ठेला घाबरतो. त्याला वाटतं की 4 चौघांमध्ये मला हा एखादा बाहेरचा पार्टी बोलत तर माझी काय इज्जत राहील, माझं काय किंमत राहील. म्हणून सांगितलेला प्रत्येक गोष्टीला कमिटमेंटला तो जपतो, तो पाळतो. तुम्ही पण जर एखादी तुमची अर्धा एकरची रिक्वायरमेंट असेल, 1 एकरची रिक्वायरमेंट असेल, तर मोठ्या कंपनींच्या एखाद्या शब्दाला बळी न पडता तुम्ही स्थानिक पातळीवर प्लॉटिंग बघा. त्या प्लॉटिंगमधून तुम्ही प्लॉट घ्या. आज मी तुम्हाला एक इंडिपेंडेंट जागा दाखवणार आहे, जी आहे 1 एकर, आणि त्याची किंमत सांगणार आहे आणि त्याचं अंतर देखील तुम्हाला समजून सांगणार आहे. ही आहे पूर्ण 40 गुंठ्यापेक्षा थोडी जास्त जागा, म्हणजे जवळजवळ 1 एकर ॲग्रिकल्चर लँड आहे, इंडिपेंडेंट लँड आहे, स्वतंत्र जागा आहे. या तार कंपाऊंडला लागून, या घराला लागूनच चिटकूनच या जागेची हद्द आहे आणि हा रोड फ्रंटेज आहे. इथपर्यंत आता पाहू शकता तुम्ही. आत्ताच एक ऑटो गेली, 6 सीटर येते, जागेपर्यंत येतात. ST महामंडळाची बस इथपर्यंत येते. पूर्ण चौरसाकृती ही जागा आहे. जागेवरून सुंदर असा सरसगडचा व्ह्यू देखील दिसतो. स्वतंत्र जागा असल्यामुळे तुम्ही तिथे फार्म हाऊस बनवून रेंट आऊट करू शकता. हा रस्ता पालीला जातो. साधारणतः आहे 2 लाख रुपये प्रति गुंठा निगोशिएबल. जागा ही पूर्ण डांबरी रोडच आहेच, पण पाहिजे. शिवाय जागेपासून मुंबईचं अंतर हे 1.5 ते 2 तासांवर आहे आणि पुण्यापासून देखील ही जागा 2 तासाच्या अंतरावर आहे. जे मोठं एक दुकान आहे किंवा मोठं मार्केट आहे ते आहे पाली सुधागड, जे जागेपासून साधारणतः 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला याच्या अतिरिक्त अजून खूप साऱ्या जागा दाखवल्या जातील आणि ज्या कोणत्या जागा तुम्हाला आवडतील त्याच्याशी संबंधित मालकाशी तुम्हाला नक्कीच भेटून दिलं जाईल. आणि प्रॉपर टायटल क्लिअर पेपर असल्याशिवाय, जर टायटल काढल्याशिवाय तुम्हाला कोणताही खरेदी विक्री आम्ही करून देणार नाही, ही आमची पॉलिसी आहे.